उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या घोषणेची आहे। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चक्क जय गुजरातचा नारा दिलाय। अमित शहांसमोर शिंदेंनी हा नारा दिला। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आपके आने से तर आपण बघतोय यावेळेस एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला आणि त्यानंतर विरोधकांनी शिंदेंच्या पोटातलं ओठावर आलंय। शिंदेंच्या पक्षाची स्थापनाच सुरतला झाली अशी टीका यावेळेस संजय राऊत यांनी केली आहे। एकनाथ शिंदेंच्या त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना। त्यांच्या पक्षाची स्थापना शहा सेनेची ही सुरतला झाली। त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला। त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत आहे। त्यात नवीन काय आहे? तर आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला आणि त्यानंतर शिंदेंच्या विधानानंतर विरोधकांनी जोरदार टीका केलेली आहे। काय म्हणालेले आहेत विरोधक शिंदेंच्या विरोधात पाहूयात। महाराष्ट्राचा आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेरघर असं म्हणतात पुण्याला। काय करतोय आपण? काय कुठल्या दिशेला चाललो होता आपण? कुठल्या दिशेला? आता मला म्हणजे हे जोक म्हणून घ्या, ह्युमर म्हणून घ्या। शिंदे साहेब भेटल्यावरती आता काय म्हणायचं? कसे आहात शिंदे साहेब? केम छो शिंदे साहेब? सारूच आहे ना? देशाचे गृहमंत्री यांच्या समोर लाचार कसे झाले ते पण त्यांनी दाखवलं। मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का? वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे। महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो। तर एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते। आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। तर शिंदे गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला गेले होते म्हणून शिंदेंनी जय गुजरात म्हटलं असं स्पष्टीकरण जे आहे ते उदय सामंत यांनी दिलंय। हा पक्षाचा मेळावा होता का? शिवसेनेचा नाही। हा सरकारी कार्यक्रम होता का? नाही। एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला माननीय एकनाथ शिंदे साहेब गेले होते आणि आम्ही जरी विचार केला तरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो, एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा माणूस बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो। त्याच भावनेतनं जय हिंद पहिल्यांदा म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळं जय गुजराती म्हणाले। तर वळूयात पुढील बातमीकडे। मराठी हिंदी भाषेच्या वादामध्ये उद्योजक सुशील केडियानं आता उडी घेतली। त्यानं राज ठाकरेंना सोशल मीडियावरून थेट आव्हान दिलेलं आहे। मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते करा असं राज ठाकरेंना एक्सवर टॅग करून त्यानं खुलं आव्हान दिलंय।
तर या केडियानं नेमकं काय म्हटलंय पाहूयात. ड्रामा बंद करो, राज ठाकरे तेरे 2-4 गुंडे 10-20 थप्पड़ मार लेंगे तो मार लेंगे, हमारे जैसे अपने वाली पे आ गए और आमरण अनशन घोषित कर दिया हमने जैसे ने, तब हाथ जोड़ के माफी नहीं मांगता तो क्या बचेगा तेरा, असं ट्विट यावेळेस या केडियानं केलेलं आहे. तर मराठी हिंदी भाषेच्या वादात या व्यावसायिक सुशील केडियानं उडी घेतलेली आहे. थेट राज ठाकरेंना खुलं आव्हान त्यानं केलेलं आहे. तर या संपूर्ण वादानंतर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. त्यांना मराठी येत नसलं तरी मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. शेवटी ही आमची मातृभाषा आहे, ही महाराष्ट्राची भाषा आहे. तुम्हाला जर बोलता येत नसेल तर तुम्ही त्याच्यावर जर भाष्य करणार असाल तर निश्चितपणानं तुमच्या तोंडाला सुद्धा लकवा येईल एवढी अद्दल महाराष्ट्रातला मराठी माणूस घडवू शकतो. नेत्याला आव्हान करतो याच्यापेक्षा मराठी बोलणार नाही ही मगरुरी असून उपयोगाचं नाही. जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्यानं मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. मग तो सर्वसामान्यातला सर्वसामान्य असू दे, केवढाही मोठा उद्योजक असू दे, पण मी मराठी बोलणारच नाही, माझं काय करायचं ते करा, अशी मगरुरी कोणामध्ये असू नये. कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण मराठी माणसं आहोत. आणि अशा माणसानं सांगायचं की मी मराठी बोलणारच नाही आणि मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे. त्यांची टोकाची भूमिका काय आहे ते माझ्या कानावरती आता आलेलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा तो प्रयत्न केला, मी पाहिलं. आणि महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे. आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे त्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं. आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली. आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही. मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे. मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी. मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण. हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत. एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही. तर सुशील केडियाच्या मुंबईतल्या वरळी इथल्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे. यावेळेस पोलिसांची इथं अतिरिक्त कुमक आलेली आहे. पोलिसांचा बंदोबस्त त्याच्या कार्यालयाबाहेर वाढवण्यात आलेला आहे. राज ठाकरेंना आव्हान दिल्यानंतर केडियानं ट्विट केलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय की राज ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी संताप व्यक्त केला. आणि आता केडियानं ट्विट केलेलं आहे, मुंबई पोलिसांना टॅग करत त्यानं अनेक पोलीस स्टेशनमधून मला संरक्षण देण्यासाठी फोन येत आहेत असं म्हटलंय. माझं ठिकाण ते विचारतायत, कृपया माझं संरक्षण करा, देवेंद्र फडणवीसजी, अमित शहाजी, असं त्यानं गृहमंत्र्यांना यावेळेस ट्विट करून मागणी केलेली आहे. संरक्षणाची मागणी त्यानं केलेली आहे. तर केडियाच्या ट्विटवर आता ठाकरे सेनेचे अंबादास दानवेंनी तिखट प्रतिक्रिया दिली. काय ट्विट त्यांनी नेमकं केलंय पाहूया. हा केडिया नाही, कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. सरकारला थोडाफार मराठीचा अभिमान उरला असेल तर या सडक्या बुद्धीच्या माणसानं सुरक्षा मागितल्यास ती पुरवू नये. आणि हो, केडिया, या मगरुरीचं उत्तर जरूर मिळेल असं अंबादास दानवे हे आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत. तर आपण बघतोय अंबादास दानवे हे शिवसेनेचे नेते आणि त्यांनी यावेळेस राज ठाकरेंच्या विरोधात केडियानं ट्विट केल्यानंतर तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे.
तर वळूया पुढील बातमीकडे. भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी मराठी द्वेष्ट्या व्यापाऱ्यांची पाठराखण केली. मीरा रोडमध्ये मराठी बोललं नाही म्हणून मारहाण केली तर खपवून घेणार नाही असं म्हणत नरेंद्र मेहतांनी थेट मनसेला इशारा दिलेला आहे आणि त्यावर संदीप देशपांडे हे आक्रमक झालेले आहेत. मराठी भाषेचा सुद्धा अभिमान आहे, महाराष्ट्राचा सुद्धा अभिमान आहे. अशा चुकीच्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देत नाही. मी परत सांगतोय, मारहाण करत असेल तर त्याला अशा प्रकारचं त्यांच्या बाजूने मला उभं राहणं, तेही माझे मतदार आहेत. ते कुठल्या समाज आहे, कुठल्या जातीपेक्षा ते मतदार आहे, या राज्याचे रहिवासी आहेत, त्या शहराचा रहिवासी आहे. त्यांनी चूक केली असेल तर तक्रार करा ना. पोलीस आहे, कोर्ट आहे, इतर माध्यम आहेत, पण तुम्ही जाऊन डायरेक्ट मारहाण करणार, त्याला कोणी खपून घेणार नाही. मीरा भाईंदरचा वाद पेटवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करते असं वाटतंय का? नाही, काही सुरेश आणि नरेश ज्यांना श म्हणता येत नाही ते लोक प्रयत्न करतायत. माझं या नरेश, परेश, सुरेश यांना सगळ्यांना सांगणं आहे, आपल्या चड्डीत राहायचं. तर वळूयात पुढील बातमीकडे. शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी मनसैनिकांवर गंभीर आरोप केलेला आहे. काही लोक आपले आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास देत आहेत. खंडणी दिली नाही की मराठीचं नाव घेऊन मारहाण करतात असा गंभीर आरोप सरनाईक यांनी केला आहे. काही गावगुंड स्वतःच्या आर्थिक फायद्यापोटी किंवा कुणीतरी त्यांना खंडणी देईल म्हणून जर जाऊन दुकानदारांना मारहाण करत असतील, दमदाटी करत असतील, मराठी म्हणजे आपली मागणी पूर्ण नाही झाली तर मग मराठीच्या मुद्द्यावर यायचं आणि मराठी अमराठी वाद करायचं, हे बिलकुल त्या शहराचा आमदार म्हणून मी सहन करणार नाही. जे गुंड प्रवृत्तीची लोक होती, जे गुंडगिरी ज्यांनी केली त्यांना ताबडतोब जेलमध्ये टाका, असा पहिला फोन मी पोलिसांना केला, सिनियर इन्स्पेक्टरला मीरा रोडच्या, आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर विजयी मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंचा आता आणखीन एक टीजर जारी झालेला आहे आणि यामध्ये आवाज महाराष्ट्रात, आवाज मराठीचा, आवाज ठाकरे बंधूंचा असा उल्लेख करण्यात आला. हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू लढले असंही या टीजर मध्ये म्हटलंय. हिंदी सक्ती आडून मराठीच्या पाठीत वार करायचा. ज्या ज्या वेळी ठाकरेंनी महाराष्ट्राला साथ घातली आहे त्या त्यावेळी मराठी माणूस एकवटला, लढला आणि भिडला. हिंदी सक्ती आडून मराठीच्या पाठीत वार करायचा पुन्हा प्रयत्न झाला तेव्हाही महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले आणि जिंकले. आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिली आहे महाराष्ट्राला. विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या. दिनांक 5 जुलै 2025. स्थळ NSCI टोल वरळी. वेळ सकाळी 11 वाजता. भव्य विजयी मेळावा. तर निमंत्रण पत्रिकेची वाट पाहू नका, मराठी प्रेमींनी उद्या मेळाव्याला यावं असं ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी आवाहन करताना म्हटलंय. कोणालाही निमंत्रण वगैरे असं काही अधिकृतरित्या जात नाहीये. जे कोणी महाराष्ट्र प्रेमी आहेत, जे कोणी मराठी प्रेमी आहेत, कुठच्याही पक्षात असतील त्यांनी तिथे यावं, कारण हा मोठा विजय होता आपल्या एकतेचा. जी हिंदी सक्ती असेल किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती लहान मुलांवर किंवा पहिलीतल्या मुलांवर लादणार होते, त्याच्या विरोधात आपण आपली शक्ती दाखवली आणि तो विजय, तो जल्लोष आपण उद्या साजरा करणार आहोत. निमंत्रण आमंत्रण पत्रिकेची वाट पाहू नका. आणि आता पाहूयात वारीच्या बातम्या. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुसरं उभं आणि चौथं गोल रिंगण बाजीरावची विहीर या ठिकाणी पार पडलेलं आहे. माऊलींची पालखी भंडी शेगावमधून वाकरी इथं मुक्कामाला असणार आहे. दुसरीकडे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं उभं रिंगणही बाजीरावच्या विहिरीजवळ होत आहे. पिराची कुरोली इथून संत तुकोबांची पालखी मार्गस्थ होऊन वाखरीमध्ये मुक्काम करेल आणि त्यानंतर उद्या सायंकाळी दोन्ही पालख्यांचा पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश होणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकोबांच्या पालखीचं शेवटचं रिंगण आज बाजीराव विहीर इथं पार पडलेलं आहे आणि यावेळेस मोठ्या संख्येनं वारकरी हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी इथं जमले होते.
हेच आपण पाहतोय यावेळेस लाईव्ह दृश्य कशा पद्धतीनं वारकरी इथं या रिंगण सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. तर विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपुरात दाखल झालेले आहेत, तर पदस्पर्श दर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे. पदस्पर्श दर्शनाची रांग थेट गोपाळपूर पर्यंत पोहोचलेली आहे. मंदिरापासून जवळपास 5 किलोमीटर पर्यंत ही रांग आहे. दरम्यान आषाढी यात्रेच्या काळात विठुरायाचं VIP दर्शन बंद करण्यात आल्याचा फायदा सामान्य भाविकांना होता.